उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या बाप्पाची पूजा केली, मनोभावे त्यांची आरती घेतली आणि त्यानंतर आता आशिष शेलारांच्या बाप्पाच्या दर्शनाला अमित शहा निघाल्याचं आपण हे दृश्य सगळे पाहतोय। आशिष शेलार यांचा सार्वजनिक बाप्पा असतो, दरवर्षी ते सार्वजनिक बाप्पा बसवत असतात आणि मनोभावी त्याची पूजा करत असतात। मोठ्या थाटात बाप्पाचं आगमन केलं जातं, स्थापना केली जाते आणि 10 दिवस सार्वजनिक बाप्पा जो आहे तो त्याचं पूजन केलं जातं। याच सार्वजनिक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अमित शहा सध्या आले आहेत। माफ करा, लालबागच्या राजा मंडळातून सध्या अमित शहा लाईव्ह आहेत। तुम्ही अमित शहांना पाहताय। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अमित शहा आले आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या घरानंतर ते आशिष शेलारांच्या बाप्पाकडे जाणार होते, परंतु काही चेंज झाल्यानंतर त्यांच्या प्लॅनमध्ये आता सध्या ते लालबागच्या मंडळात आल्याचं आपण पाहतोय। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक दाखल होत असतात, देश विदेशातून भाविक येत असतात। तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा दाखल झाले आहेत। सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आहेत आणि भाजपचे अनेक बडे नेते आपण पाहतोय, चेहरे आपल्याला दिसत आहेत। देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी आहेत, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा यासोबत आहेत। गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती देतील। गिरीश, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अमित शहा आले आहेत, त्यांचा मुंबई दौरा आहे, काय दिवसभराचा प्लॅन? आपण आता बघतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत, ते या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। या ठिकाणी त्यांच्यासोबत आपण बघितलं तर इतर भाजपचे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते हे देखील या ठिकाणी आहेत। अमित शहा आहेत, ते सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। दरवर्षी ते या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। त्याच अनुषंगाने यावर्षी देखील अमित शहा आहेत, ते यांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सहकुटुंब आलेले आहेत। अमित शहा यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील आहे। गेल्या वर्षी अमित शहा त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, याशिवाय त्यांची सून आणि त्यांची नात हे या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले होते। आता अमित शहा आहेत, ते या ठिकाणी लालबागच्या राजाच्या चरणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आहे, याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे हे देखील आपल्याला या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अमित शहा यांच्यासोबत आलेले पाहायला मिळत आहेत। सकाळी अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरच्या या शासकीय निवासस्थानी त्यांच्या गणरायाचं दर्शन घेतलं। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्या ठिकाणी देखील गणरायाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता त्या ठिकाणी ही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। मंगलप्रभात लोढा देखील आहेत। अमित शहा आणि त्यांच्या पत्नी या ठिकाणी आपण बघतोय की लालबागच्या राजाच्या चरणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या वर्षी त्यांच्यासोबत त्यांची नात देखील होती, सून देखील होती, मात्र यावेळी फक्त अमित शहा आहेत, त्यांच्या पत्नी आहेत आणि त्यांच्यासोबत भाजपचे नेते देखील आलेले आहेत। लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर पुढे अमित शहा आहेत, ते आशिष शेलार यांच्या जो गणेशोत्सवाच्या ठिकाणी भेट देणार आहेत, त्यांच्या मंडळाला भेट देणार आहेत। या ठिकाणी आपण बघितलं तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अमित शहा त्यांचा सत्कार देखील मंडळाच्या वतीने केला जाणार आहे। मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे हे आपल्याला या ठिकाणी त्याची पाहायला मिळतात। लालबागच्या मंडळाचे इतर सदस्य देखील आहेत। अमित शहा या ठिकाणी दर्शनासाठी आले, काही वेळासाठी जे सामान्य भक्त आहेत त्यांना ते दर्शनासाठी जे रांग आहे ते काही काळासाठी बंद करण्यात आलेली आहे। अमित शहाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर जी रांग आहे दर्शनासाठी भाविकांसाठी ही खुली केली जाणार आहे। मात्र तत्पूर्वी या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव गिरीश पाहतोय आपण की दरवर्षीप्रमाणे अमित शहा यंदा सुद्धा लालबागच्या राजा दर्शनाला आले आहेत। सहकुटुंब त्यांनी दर्शन घेतलंय, मनोभावे ते पूजा करतायत। लालबागच्या मंडळातर्फे त्यांचा सत्कार सुद्धा केला जाणार आहे। सोबत भाजपचे बडे नेते, महायुतीचे नेते सुद्धा आपण पाहतोय। गिरीश, आपल्याकडून वेळोवेळी याचे अपडेट्स घेत राहू। तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद। आपण पाहतोय की लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अमित शहा दाखल झालेत। काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या बाप्पाची पूजा त्यांनी केली आणि त्यानंतर आता मुंबईचा राजा, लालबागचा राजा याच्या दर्शनासाठी अमित शहा दाखल झाले। सोबत कुटुंब सुद्धा आहे, पत्नी आहे, सून आहे आणि नात सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत।
देवेंद्र फडणवीस त्यानंतर आता लालबागच्या राजाची पूजा करताना आपण पाहतोय. राज्याचे सगळ्यात बडे नेते आपण पाहिलं तर या ठिकाणी एकत्रित लालबागच्या दर्शनासाठी आले आहेत. लालबागच्या राजाचे सगळ्यात पहिले दर्शन घेतलं ते अमित शहांनी आणि त्यानंतर आता महायुतीचे मोठे नेते, भाजपचे बडे चेहरे आपण लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होताना पाहतोय. दीपक केसरकर आहेत, माजी खासदार रावसाहेब दानवे आहेत, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आहेत, आशिष शेलार सुद्धा आहेत. सर्वजण एकत्र येऊन विधानसभेसाठी ताकदच एका प्रकारे आपण पाहतोय लालबागच्या चरणी मागत असल्याची भावना जी आहे ती व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अमित शहा आज दिवसभरापासूनच त्यांच्या दिवसाची सुरुवातच गणपती बाप्पाच्या दर्शनाने झाल्याचा आपण म्हणू शकतो. सुरुवातीला त्यांनी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आता ते देवेंद्र फडणवीसांच्या बाप्पाच्या दर्शनाला गेले, त्याची मनोभावे पूजा केली, सपत्नीक पूजा केल्यानंतर आता लालबागच्या राजाच्या दर्शनाला केंद्रीय मंत्री अमित शहा आले आहेत. अर्थातच मुंबईत गणपती उत्सवादरम्यान कुणी आलंय आणि लालबागच्या राजाचं दर्शन केलं नाही असं अशक्यच. आणि त्यात तर दरवर्षी अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतात. ही त्यांची एक प्रथाच आहे, परंपरा आहे जी ते पाळतायत. यावर्षी सुद्धा त्यानुसारच ते आले आणि लालबागच्या राजाचं त्यांनी दर्शन घेतलं. आत्ताच आपण पाहिलं की मंडळातर्फे त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला आणि त्यानंतर आता लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर ते आशिष शेलारांच्या सार्वजनिक बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार होते. थेट दृश्य लालबागच्या राजाच्या मंडळातून आपण पाहतोय.